राज्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरात एका तरुणीनं प्रेमविवाह केला म्हणून जावयाची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका घटनेनं शहर हादरलं आहे। एक तरुण एका मुलीला एकतर्फी प्रेमातून त्रास देत असल्यानं या त्रासाला कंटाळून तरुणीनं टोकाचं पाऊल उचलत हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं आहे। गायत्री दाभाडे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव असून ही तरुणी BHMSच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती। तर दत्तू गायके असे आरोपीचं नाव आहे। त्याच्यावर मुलीला आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गायत्री ही शहरातील एका विद्यालयात दुसऱ्या वर्षात BHMSचे शिक्षण घेत होती। ती हॉस्टेलला राहत होती। गायत्रीवर दत्तू याचं एकतर्फी प्रेम होते। तो तिचा पाठलाग करत होता, तसेच तिला फोन करून रस्त्यात अडवून त्रास देत होता। माझ्यासोबत मैत्री कर, मला भेटायला ये अशी जबरदस्ती दत्तू गायत्रीला करत होता। माझ्यावर प्रेम केले नाही तर मी आत्महत्या करेल अशी धमकीही दत्तूनं गायत्रीला दिली होती। तिला तो नेहमी त्रास देत असे। गायत्रीनं वर्षभर हा त्रास सहन केल्यावर घाबरलेल्या गायत्री दाभाडेनं हॉस्टेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या घटनेची माहिती हॉस्टेलमधील मुलींनी सिडको पोलीस ठाण्यात दिली आहे। पोलिसांनी घटनास्थळी येत गायत्रीचा मृतदेह हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। तर आरोपी दत्तू गायके याला पोलिसांनी अटक केली आहे। त्याला न्यायालयापुढे हजर केलं असता न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी दिली आहे।